बालकांड श्री एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण श्री भावार्थ रामायण बालकांड अंतरंग. रावणाने सर्व देवांनाही जिंकले होते. ते रावणाच्या अंकित झाले होते. अशा वेळी ब्रह्मदेवांनी श्री विष्णूचे स्तवन केले आणि त्यांना प्रार्थना केली की रावण राक्षसाच्या ताब्यातून देवांना मुक्त करा. त्यावेळी ब्रह्मदेवांनी देवतांना सांगितले, रघुकुल उत्पन्न अज नावाच्या राजाचा पुत्र राजा दशरथ अयोध्येत आहे. त्याच्या पोटी मी राम म्हणून अवतार घेईन. त्या अवतारामध्ये माझी पत्नी ही माझी भार्या असेल. त्या अवतारात देव हे वानरांच्या भूमिकेत अवतार घेतील. आपण सर्व मिळून धर्माचे रक्षण व अधर्माचे निखंदन करू. रावणाचा नाश होईल आणि त्याचबरोबर अनेक राक्षसांचा वध देखील होईल. राजा दशरथ या साम्राज्यशाली राजा होता. त्या राजासह 4 राण्या होत्या. अमाप संपत्ती असल्यामुळे कशाची कमतरता नव्हती. राजवैभव होते, पण पोटी संतान नसल्यामुळे दशरथ राजा दुःखी होता. दुःखी दशरथ एके दिवशी शिकारीसाठी वनात गेला. दशरथ राजा हा शब्दवेदी होता, त्यामुळे त्याच्या हातून बेसावधपणे सुटलेला बाण श्रावणाला लागला. भक्त श्रावण आपल्या अंध मातेश्री पिताश्रीसाठी जल आणण्यास गेला होता. दशरथाचा बाण हा नेमका श्रावणाला लागला आणि तो गतप्राण झाला. दशरथ राजा त्या ठिकाणी शिकारी झाली म्हणून पाहणेच आला तर एक शांत सुंदर चेहऱ्याचा तरुण गतप्राण होऊन पडला होता. आपल्या हातून ब्रह्महत्या झाली हे दशरथाने जाणले. थोड्या अंतरावर श्रावणाचे मातोश्री पितोश्री बसले होते. त्यांना आपला श्रावण बाण लागून गतप्राण झाला हे कळाले. त्यामुळे त्यांनी दशरथास शाप दिला की राजा, तुलाही पुत्रवियोगामुळे मृत्यू येईल. एवढेच बोलून अतिदुःखाने आईवडिलांनीही मृत्यू पावले. दशरथाने त्या तिघांची उत्तरक्रिया पूर्ण केली. दशरथ राजास आता आपण काय करावे हे समजेना. त्यामुळे तो कुलगुरू वसिष्ठ महर्षीच्याकडे गेला. घडलेली सर्व घटना त्याने वसिष्ठ महर्षींना सांगितले. वसिष्ठ महर्षी म्हणाले, हे ब्रह्महत्येचे पातक घडले आहे. यासाठी अश्वमेध यज्ञ केला पाहिजे. अश्वमेध यज्ञ केला तरी ब्रह्महत्येचे पातक टळत नाही. केलेल्या कर्माचे फळ हे भोगावे लागते. ब्रह्महत्येमुळे दुष्काळ पडला. सर्व जणांना त्रास होऊ लागला. दैत्य गुरु शुक्राचार्यांनी पाण्याने भरलेले मेघ अडकून धरले. त्यामुळे राजा दशरथाने कैकेयीसह त्याच्यावर स्वारी केली. आपल्या प्रचंड सैन्यासह दशरथ राजाने शुक्राचार्य व अनेक राक्षसांचा पराजय केला. त्यावेळी शुक्राचार्यांनी एका बाणाने दशरथाच्या रथाच्या चाकाचा आग तोडला. त्यावेळी कैकेयीने रथाच्या चाकात आपला हात घालून तो रथ सावरला. त्यामुळे दशरथाला विजय मिळवणे सोपे झाले. दशरथ कैकेयीची समयसूचकता जाणून आनंदी झाला व कैकेयीला वर मागून घेण्यास सांगितले. कैकेयी म्हणाली, मला या प्रसंगी वर नको. मी योग्य वेळी वर मागून येईन. तरी आपण वर द्यावा. देवगुरु बृहस्पतींनी दशरथा पुत्रप्राप्तीसाठी विभांड वनमुनींचा पुत्र शृंग ऋषी याच्या हस्ते पुत्रकामेष्ट यज्ञ करावयास सांगितले. शृंग ऋषीला मोहिनी घालण्यास आली व दशरथाने आपल्या मित्राची कन्या शांता नावाची मुलीशी करून दिला. विभांडाला हे वृत्त कळले आणि तोही प्रसन्न झाला. अयोध्येत परत आल्यावर राजाने शृंग ऋषीच्या हातून पुत्रकामेष्टी यज्ञ करून घेतला. ऋषी शृंग हे महान तपस्वी असल्यामुळे यज्ञात यज्ञपुरुष निर्माण झाला. यज्ञपुरुषाने राजाला प्रसाद दिला. तो प्रसाद तिन्ही राण्यांना ताबडतोब भक्षण करावयास सांगितला. कुलगुरू वसिष्ठांनी त्या प्रसादाचे ज्येष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ असे 3 भाग केले. कौशलेला ज्येष्ठ भाग दिला गेला, सुमित्रेला मध्यम भाग दिला गेला आणि कैकेयीला कनिष्ठ भाग दिला गेला.
कैकेयीचा स्वभाव मुळातच स्वार्थी होता. त्यामुळे तिने मुद्दाम प्रसाद सेवन करायस वेळ लागला. प्रसाद हातात धरून उभी राहिली. तेवढ्यात आकाशातून घार आली आणि त्या प्रसादावर झडप घालून तो प्रसाद घेऊन गेली. कैकेयी दुःखी झाली. ते पाहून कौशल्या आणि सुमित्रा यांनी आपल्या प्रसादातील अर्धा भाग कैकेयीला दिला. कैकेयीच्या मनात सवती मत्सरभाव निर्माण झाल्यामुळे तिला दुष्टपणाचे डोळे लागले. परंतु कौशल्याच्या पोटी प्रत्यक्ष विष्णू रामरूपाने प्रगटणार असल्यामुळे तिला सात्विक डोळे लागले. लंकेचा राजा रावणाला ठार करणार आहे. समाजात धर्माची वाढ होणार आहे. अधर्म नाहीसा होणार आहे, असे ती बोलू लागली. हे डोळे वसिष्ठ ऋषींनी जाणले आणि तिच्या पोटी प्रभू रामचंद्र अवतरणार आहेत त्यांनी जाणीव झाली. प्रसूतिकाळ मंगलमय प्रसन्न होता. चैत्र शुद्ध नवमीला मध्यान्हकाळी सर्व ग्रह हे उच्चस्थानी होते. त्यावेळी अचानक अजन्मा राम कौशल्यासमोर प्रगट झाले. अत्यंत देदीप्यमान अशी चतुर्भुज मूर्ती कौशल्याच्या समोर उभी राहिली. कौशल्या मातेचे डोळे दिपून गेले. थोड्या वेळात त्यांनी बालरूप धारण केले. रामाचा जन्म झाल्यामुळे अयोध्येनगरीत आनंद उत्सव सुरू झाला. महान ऋषीमुनींनी रामाला पाहण्यासाठी आले होते. बघता बघता ही बातमी संपूर्ण अयोध्येनगरीत पसरली. ते दिव्य बालरूप पाहण्यासाठी स्त्रियांची पुरुषांची गर्दी जमा झाली. सर्वजण ते तेजस्वी बालक पाहून त्याला नमस्कार करत होते. अयोध्या नगरीत गुढ्या तोरणे उभारली. मंगलवाद्यांचा गजर होऊ लागला. सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. दशरथांनी जाणले की आपल्या घरी तेजस्वी पुत्र जन्मला आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. अनेकांना वस्त्रभूषणे दिली. सर्वांचा योग्य तो आदरसत्कार केला. सुमित्रेच्या पोटी प्रत्यक्ष शेष विष्णूची सेवा करण्यासाठी प्रगट झाले. कैकेयीला कौशल्या व सुमित्रा यांच्याकडून प्रसादाचे 2 भाग मिळाल्यामुळे तिला 2 पुत्र झाले. वसिष्ठ ऋषींचे आगमन झाले. नामकरण समारंभ थाटामाटाने पार पडला. अनुक्रमे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी 4ही मुलांची नावे ठेवण्यात आली. सर्व अयोध्या नगरीत आनंदी विभोर झाली. आता आपल्या राज्यातील दुष्काळही जाणार याची सर्वांना जाणीव झाली. इकडे लंकेत मात्र अपचिन्ह दिसू लागले होते. अनेक तऱ्हेचे अपशकुन होऊ लागले. लंकेवर वीज कोसळू लागली. आकाशात मोठमोठे आवाज होऊ लागले. विविध ठिकाणी भूकंप होऊ लागले. रावणाची पत्नी मंदोदरी हिचे मंगळसूत्र अग्नीत पडून ते भस्म झाले. ही सकळ दुःचिन्हे पाहून रावण व लंकेतील सर्व मंडळी भयभीत झाली. दशरथ अतिशय आनंदात होता. 8व्या वर्षी 4ही मुलांचा व्रतबंध संस्कार केला. त्याच्यासाठी अनेक नगरातून मोठमोठे विद्वान राजे आले होते. अयोध्येतील सर्व लोकांनी त्याचे मनोभावे स्वागत केले. या संस्कारामुळे ज्ञाननाडी होऊन आत्मज्ञान समजून घेण्याचा मार्ग खुला होतो. यानंतर 4ही मुलांना वेदशास्त्र पारंगत केले. ही 4ही मुले परमेश्वराचा अवतार होती. पण समाजाला दिशा मिळाली म्हणून त्यांनी वेदशास्त्राचा अभ्यास केला. यानंतर वसिष्ठांनी रामाला तीर्थयात्रेस पाठवले. माताश्री पिताश्री अनुमती घेऊन त्यांना वंदन करून प्रभू रामचंद्र तीर्थयात्रेस निघाले. तीर्थाच्या ठिकाणी धार्मिक विधी त्यांनी केल्या. तेथील अनेक ऋषीमुनी संत सज्जनांच्या भेटी घेतल्या. पवित्र तीर्थाचे महत्त्व वाढविले. लोकमानसाशी सहाय्य साधावयाचे असेल तर लोकजीवन जवळून पाहिले पाहिजे. धर्माचे रक्षण करणाऱ्या काही त्रास होतो का हे त्यांनी जाणून घेतले. श्रीराम पुन्हा आपल्या अयोध्यानगरीत आले. सर्वांनी पुन्हा जय जयकार केला. तीर्थयात्रेहून आल्यानंतर श्रीरामाचे चित्त वैराग्याने भरून गेले होते. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी अनेक ठिकाणचे लोक तीर्थयात्रेत किती तऱ्हेने उपासना करतात हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले होते. राज्यावर बसून सुखभोगाचे चक्रात गुंतून राहावे असे त्यांना वाटत होते. दशरथाच्या पुत्राची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती. फुलांचा सुगंध हा फक्त वाऱ्याच्या दिशेने जात असतो,
परंतु सदाचाराचा सुगंध हा दाही दिशांना दरवळत असतो. जे सत्याने वागले त्याचीच कीर्ती आजपर्यंत राहिलेली आहे. समाजात आदर्श जीवन कसे जगावे हे श्रीरामांना शिकवायचे होते. त्यांनी कीर्ती ऐकून विश्वामित्र हे अयोध्येला दशरथ राजाकडे आले. तेथे त्यांनी व वसिष्ठांनी भेट झाली. राजा दशरथाने त्याचे स्वागत केले. विश्वामित्र दशरथास म्हणाले, हे राजा, अनेक राक्षसांना ठार करण्यासाठी व तुझे यज्ञ संपन्न होण्यासाठी तू राम लक्ष्मण यांना माझ्याबरोबर पाठवावे. हे ऐकून दशरथ राजास त्रास झाला. परंतु कुरुबुलू वसिष्ठांनी जेव्हा या गोष्टीला संमती दिली तेव्हा दशरथ राजाने राम लक्ष्मण यांना विश्वामित्र यांच्याबरोबर पाठवले. दोघांना घेऊन विश्वामित्र आपल्या आश्रमाकडे निघाले. श्रीरामाने विश्वामित्रांना काही प्रश्न विचारले. सर्व दुःखाचे आदी कारण हा देह आहे. याचे कारण काय? जन्माला येताना जीव कसा प्रकारे दुःख भोगतो. प्रसूतीसमयी जीवाला आणि मातेला अनेक प्रकारच्या वेदना सोसाव्या लागतात. बालपणी कितीतरी कष्ट सोसावे लागतात. तारुण्यामध्ये अहंकार वाढत जातो. स्त्रीसंगाचा अतिशय पडदा बसतो. मनामध्ये स्त्रीबद्दल अतिशय लालसा निर्माण होते. वृद्धापकाळामध्ये अनेक रोगांनी शरीर पोखरले जाते. तरीसुद्धा या नाशवंत देहाची ममता थोडीही कमी होत नाही. त्यामुळे ब्रह्मप्राप्ती कशी होईल त्याचे आपण आम्हाला कथन करावे. हे श्रीरामाचे प्रश्न ऐकून विश्वामित्रांनी शुकाचार्यांनाही असेच प्रश्न विचारले होते. हे कथन केले. शुक मूळचे ज्ञानी होते, पण मनामध्ये अनेक प्रकारचे विकल्प निर्माण झाल्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागली. त्यावेळी श्रीराम म्हणाले, आपण मला शुकाचार्याची संपूर्ण कथा सांगावी. शुक हे जन्मतः मुक्त स्थितीमध्ये राहत होते. त्यांच्या अंतःकरणात वैराग्य भरलेले होते. शुकाचे पिता म्हणजे व्यासमुनी. परंतु त्यांना न विचारता शुक वनामध्ये निघून गेले. व्यासमुनीही त्यांच्या मागे धावत धावत निघाले. दोघे एका सरोवराच्या जवळ आल्यावर काही स्त्रिया त्या सरोवरामध्ये स्नान करत होत्या. शुकांना पाहून त्या थोड्याही लज्जित झाल्या नाही, परंतु व्यासांना पाहताच त्या लज्जित झाल्या. व्यासांनी स्त्रियाला विचारले, शुकाला पाहताच आपण लज्जित झाला नाहीत, पण मला पाहताच आपण लज्जित झाला, याचे कारण काय? त्यावेळी स्त्रियांनी उत्तर दिले, व्यासमुनी, तुमच्या मनामध्ये स्त्री पुरुष भेदभाव आहे, पण शुकामध्ये नाही. ते पूर्ण अभेद स्थितीमध्ये आहेत, म्हणून त्यांना आम्हाला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. त्या स्त्रियांचे उत्तर ऐकून शुकांना स्वतःविषयी अहंकार निर्माण झाला. त्या अहंकारामुळे मनामध्ये नाना प्रकारचे विकल्प निर्माण सुरू लागले. ते पाहून शुकाला आत्मज्ञान प्राप्ती जनक राजाकडे पाठवले. वल्कल्ये धारण करून शुकमुनी जनक राजाच्या नगरामध्ये आले. राजा आपल्या सिंहासनावरून उठून आपला आदरसत्कार करेल असे त्यांना वाटत होते, परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही. राजवाड्यामध्ये प्रवेश करताना शुकांनी द्वारपालाकडे निरोप दिला, मी शुकमुनी आलो आहे, म्हणून राजास कळवावे. जनक राजाने विचार केला, आपण स्वतः होऊन शुकास भेटावयास गेला तर शुकाचा अहंकार आणखी वाढेल. त्यामुळे त्याने निरोप पाठवला, संगम त्यक्त्वा सुखी भव. ते ऐकून शुकाला स्वतःबद्दल मीपणा नाहीसा झाला. सर्व प्रकारचा द्वैतभाव संपून गेला. त्यामुळे जनक राजा त्यांना भेटवयास आला आणि शुकास सिंहासनावर बसून त्यांनी यथासांग पूजा केली. थोड्या अवधीत शुक भाव समाधीतून जागृत झाले. त्यांना जाणीव झाली की स्नान करणाऱ्या स्त्रियांच्या मुळे आपण विनाकारण व्यासांना अज्ञानी ठरवले. ते जनक राजास म्हणाले, माझ्या मनात द्वैतभाव काही प्रमाणात होता, तो द्वैतभाव अहंकार नाहीसा झाला. आपण मला माझा मूळ आत्मस्वरूपाची ओळख करून दिली. शुकांनी सद्गुरूला विनम्र भावनेने नमस्कार केला. त्यांनी जनक राजास आपणास उपदेश करण्याची प्रार्थना केली. जनक राजाने शुकमुनींना आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि तपश्चर्येसाठी शुक वनात निघून गेले. विश्वामित्रांनी श्रीरामांना शुक व जनक यांची कथा सांगितली. ती ऐकून श्रीरामांना असे वाटले की आपणही विश्वामित्रांनी आत्मज्ञान सांगावे. श्रीरामाचा या मनोदय विश्वामित्रांनी जाणला आणि त्यांनी श्रीरामांना सांगितले की तुझे गुरु वसिष्ठ आहेत, त्यांना
त्यांच्याकडून तुला आत्मज्ञानप्राप्ती होईल. श्रीराम हे विष्णूचा अवतार. वास्तविक पाहता त्यांना आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचे काही कारण नव्हते. तरी पण समाजाला दिशा दाखवण्यासाठी श्रीरामांनी वसिष्ठाचे शिष्यत्व पत्कारले आणि त्यांच्याकडून ज्ञानप्राप्ती करून घेण्यास सुरुवात केली. वसिष्ठ सांगू लागले, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्यजन्म हा सर्वश्रेष्ठ आहे. यासाठी अशुभ वासना लागल्या पाहिजेत. सदैव शुभ चिंतन केले पाहिजे. आत्मानंदात सदैव राहावे. सर्व प्रकारच्या वासनेवर नियंत्रण आले की मग मनात कोणत्याही प्रकारचे संकल्प विकल्प होत नाहीत. संकल्प विकल्प समजले की मन प्राणामध्ये लय पावते. मन आणि प्राण नाहीसे झाले की आत्मज्ञान उदय पावते. संपूर्ण जीवन आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावते. श्रीरामा सद्गुरूकडून ज्ञान प्राप्त करून घेणे हा विषय नसतो. सद्गुरू ज्या अवस्थेत प्राप्त होतात, देह असूनही विदेही अवस्थेत असतो, त्या अवस्थेला आपण पोहोचले महत्त्वाचे असते. विश्वचैतन्याशी एकरूपता प्राप्त होते. त्यावेळी देह असून विदेह अवस्थेत राहत आले पाहिजे. देह हा पंचभूतांचा बनलेला आहे. त्यातील आत्मतत्व हे आपले खरे स्वरूप आहे. आपले मूळ स्वरूप जाणले हे महत्त्वाचे आहे. ते स्वरूप सत चित आनंदरूप आहे. सत म्हणजे अस्तित्व, चित्त म्हणजे ज्ञानरूप, चैतन्यरूप व प्रकाशरूप हे आनंद म्हणजेच आनंदरूप आहे. हे आत्मज्ञान जाणून श्रीराम भावसमाधीत जाऊ लागले आणि ते वसिष्ठांनी जाणले. वसिष्ठाला माहीत होते की प्रभू रामचंद्राचा अवतार दुष्टाचा नाश करण्यासाठी, रावणाला ठार करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे वसिष्ठांनी रामाला भावसमाधीतून बाहेर काढले. श्रीराम म्हणाले, मी आता सर्व प्रकारच्या भावसमाधीतून बाहेर पडलो आहे. द्वेष भाव संपून गेला आहे. सद्गुरूच्या आज्ञेने मी पालन करीन. श्रीरामाने वसिष्ठांना नमस्कार केला. वाल्मिकींनी भरद्वाज मुनीला सांगितली, ही कथा मी तुला सांगितली आहे. ही कथा जो श्रद्धेने श्रवण करेल तो सर्व प्रकारच्या भवसागरातून पार होऊन जाईल. श्रवणाला अत्यंत महत्त्व आहे. आपण आत्मज्ञान एकाग्रतेने श्रवण करत नाही, त्यामुळे असे वागावे हे आपणास कळत नाही. पूर्वी सर्व शिष्य सद्गुरूच्या चरणाजवळ बसून आत्मज्ञानाचे विनम्र भावनेने सेवन करत होते. त्यामुळे त्यांना आत्मज्ञानाचा मार्ग कळला आणि ते आनंदाच्या राजमार्गावरून वाटचाल करू लागले. वसिष्ठांनी रामास उपदेश करून पुण्य वाचन करून श्रीराम व लक्ष्मणास विश्वामित्राच्या स्वाधीन केले. राजा दशरथांनी विश्वामित्रांना विनंती केली की आपण श्रीराम लक्ष्मणास धनुर्विद्येचे पारंगत करावे. त्यामुळे श्रीराम व लक्ष्मणास घेऊन विश्वामित्र शरयू नदीच्या तीरावरील कामाश्रमात एका रात्र राहिले. सकाळी उठून स्नान संध्या झाल्यावर विश्वामित्रांनी त्यांना प्रभावी शुद्ध मंत्र दिला. त्यामुळे श्रीराम व लक्ष्मण हे दोघेही अत्यंत तेजस्वी दिसू लागले. पुढे ते तिघेही नौकेत बसून पलीकडे तीरास गेले. पलीकडच्या तीरावर दाट जंगल होते. त्यामध्ये भयंकर श्वापदे क्रूर पशु होते. त्याचे घनदाट जंगलात अक्राळ विक्राळ ताटिका राक्षसी राहत होती. ताटिका राक्षसीच्या मुळे वनातून जाणेही अवघड होते. अगस्तीच्या शापामुळे ही राक्षसी बनली होती. श्रीरामाने एक बाण काढला आणि विश्वामित्रांना वंदन करून ते बाण ताटिकेवर सोडला. त्या बाणाने ताटिकेचा वध झाला. त्यामुळे अनेक ऋषींना मुनींना आनंद झाला. नंतर शुद्धाश्रमात विश्वामित्र श्रीराम लक्ष्मणासह गेले. त्यावेळी विश्वामित्र त्यांना अनेक प्रकारच्या अस्त्रविद्या शिकवतात. अस्त्र सोडणे कसे व अस्त्र परत घेणे कसे याचे ज्ञान प्रदान केले. अग्निस्त्र, पर्जन्यास्त्र, मायास्त्र, मोहास्त्र, ब्रह्मास्त्र अशी अनेक प्रकारची अस्त्रे बीजमंत्रासह सांगितली. वायुचक्र, विष्णुचक्र, शूळ, त्रिशूळ, महाशूळ, गदा, खड्ग, शक्ती इत्यादी अनेक शास्त्रांचे ज्ञान दिले. तसेच विश्वामित्रांनी त्यांना महाविद्याही शिकवली. मंत्र देवतेनेही प्रसन्न होऊन श्रीरामाला वंदन केले. विश्वामित्र पुन्हा आपल्या आश्रमात आले. तेथे विधियुक्त अग्निप्रतिष्ठा केलेली होती. यज्ञाचा प्रारंभ झाला. यज्ञ सुरू केल्यामुळे 6व्या दिवशी राक्षसांनी यज्ञमंडपामध्ये येऊन यज्ञाचा विध्वंस सुरू केला. राक्षस अक्राळ विक्राळ रूप घेऊन विश्वामित्राच्या आश्रमात आला
आणि श्रीरामाने आपल्या बाणाने अनेक राक्षसांना वध केला. सुबाहूवर अस्त्र सोडून त्याचा वध केला. एके दिवशी विश्वामित्राच्या आश्रमामध्ये श्रीराम, लक्ष्मण व इतर सगळी ऋषीमंडळी बसलेली होती. जनक राजाचे दूत सीता स्वयंवराचे निमंत्रण घेऊन आले. विश्वामित्रांनी श्रीराम व लक्ष्मण यांना बरोबर घेऊन स्वयंवरामध्ये यावे असा निरोप दिला. विश्वामित्र जनक राजाच्या निमंत्रणाप्रमाणे श्रीराम लक्ष्मणाला घेऊन जनक राजाकडे निघाले. वाटेत विश्वामित्रांनी श्रीरामास अहिल्याला मिळालेल्या शापाचे कारण सांगितले. तुझ्या स्पर्शाने तिचा उद्धार होणार आहे असे कथन केले. तेथील शिळेला रामचरण लागल्यानंतर अहिल्याचा उद्धार झाला. श्रीराम लक्ष्मण विश्वामित्रासह मिथिला नगरीकडे आले. जनक राजाने समोर जाऊन विश्वामित्रांना वंदन केले. विश्वामित्रांनी रामाचा पराक्रम वर्णन केला. जनक राजाचा पुरोहित अहिल्याचा मुलगा शतानंदाने सीतेचा जन्मवृत्तांत सांगितला. रेणुकेच्या आज्ञेप्रमाणे परशुरामाकडून सहस्रनामाचा वध झाला. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय झाली अशा विविध कथा सांगितल्या. परशुराम मिथिला नगरात आले. जानकाने परशुरामाला आदरसत्कार केला. परशुरामांनी जानकास सांगितले की शिवधनुष्य एका हाताने उभे करून त्यावर जो दोरी लावेल त्याला सीता द्यावी. सीतेच्या स्वयंवरासाठी मिथिला नगरीमध्ये अनेक मोठमोठाले राजे आले. तपस्वी ऋषी मुनी आले. सिद्ध चारण किन्नर व गंधर्वही उपस्थित होते. मोठमोठाले वीर ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करत होते. काही केल्या ते शिवधनुष्य कोणाला उचलता आले नाही. जो कोणी ते शिवधनुष्य उचलले त्याला सीता माळ घालीन असे जनक राजाने जाहीर केले. सीतेचे लावण्य पाहून अनेक मोठमोठाले पराक्रमी राजे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांचा काही उपयोग होत नाही. काही धिप्पाड राजे धनुष्य उचलताना खाली पडले. पराक्रमी राजांना सभामंडपात येऊन खूप वेळ झालेला होता. त्याच वेळी अचानक लंकापती रावण आमंत्रण नसताना देखील जनकाकडच्या दरबारात आला. त्याला वाटले की आपण हे शिवधनुष्य सहजपणे उचलू शकू. रावण धनुष्य उचलण्यास पुढे आला. ही गोष्ट सीतेला कळली. तिने शंकराची प्रार्थना केली. शंकराने प्रसन्न होऊन ते शिवधनुष्य अधिक शक्तिशाली बनवले. त्यामुळे रावण सहजपणे ते शिवधनुष्य उचलण्यास गेला तर त्यावेळी तो जमिनीवर कोसळला व त्याच्या अंगावर शिवधनुष्य पडले. रावण बेशुद्ध पडला. जनकाचे दूतांनी त्याच्या अंगावर पाणी शिंपडले. रावण सावध झाला. रावणाने ही दयनीय अवस्था पाहून सर्वजण घाबरले. आता कोणी पुढे येण्यास तयार होत नव्हते. विश्वामित्राने रामास शिवधनुष्य उचलण्यास सांगितले. श्रीराम विश्वामित्र याच्या आज्ञेवरून शिवधनुष्य उचलण्यास पुढे झाले. सर्व मंडळी आश्चर्याने पाहत होती. सर्वांनाच उत्सुकता लागलेली होती. श्रीराम हे जनक राजासह आलेल्या सर्वांना वंदन करून धनुष्याजवळ आले. धनुष्यास वंदन केले आणि एका हाताने उचलले. त्या धनुष्यास दोरी लावली आणि धनुष्याचे 2 तुकडे झाले. प्रचंड ध्वनी सर्वत्र नाणावला. श्रीरामाने धनुष्य उचललेले पाहून सीतेला जनक राजाला अतिशय आनंद झाला. हसतमुखाने सीतेने श्रीरामाच्या गळ्यात माळ घातली. मंगलवाद्यांचा गजर झाला. सर्वांनी श्रीरामाचा जय जयकार केला. जनका राजाच्या मनात सीतेचा विधिवत विवाह समारंभ करण्याचा विचार होता. त्यासाठी श्रीरामाने वडील दशरथ, माताजी कौशल्या, कुलगुरू वसिष्ठ वगैरे सर्व मंडळी ही अयोध्याहून मिथिला नगरीत येणे आवश्यक होते. जनक राजाने विश्वामित्रांना आपल्या मनातील विचार सांगितला. विश्वामित्र व जनक राजाने त्याप्रमाणे एक संदेश लिहून प्रधानाच्या माफक पाठविला. अत्यंत प्रेमाने सर्वांना निमंत्रण दिले. विवाह निमंत्रणाचा संदेश पाहून अयोध्येमध्ये सर्वांना आनंद झाला. श्रीरामाच्या पराक्रमाची वार्ता ऐकून कुलगुरू वसिष्ठांना अतिशय आनंद झाला. विवाहाचे निमंत्रण अत्यंत आदराने सर्वांनीच दिलेले होते. राजा दशरथाने मार्कंडेय, जाबाली इत्यादी ऋषीमुनींना बरोबर घेतले. कौशल्या, सुमित्रा, भरत, शत्रुघ्न आणि मिथिला नगरीत काही प्रजन मिळून मिथिलेला मंगल विवाह सोहळ्यासाठी आले. मिथिला नगरीत सर्व समाजाविले सजवले होते. विवाहासाठी भव्य सभामंडप तयार होता. मिथिला नगरीत सर्व निवासी मोठ्या उत्साहाने सर्व कामे करत होते. दशरथाने समोर जाऊन
अयोध्येतील सर्वांना स्वागत केले. दशरथास गळा भेट दिली आणि वसिष्ठाच्या चरणकमलावर मस्तक ठेवले. जानकीचे दशरथाच्या चारही पुत्राचा विवाह विचार केला. त्याने आपला धाकटा बंधू कुशध्वज याला त्याच्या 2 मुलीसह घेण्याचे निमंत्रण दिले. मांडवी व श्रुतकीर्ती ह्या दोन्ही कन्यांना घेऊन कुशध्वज विवाह समारंभास हजर झाले. श्रीरामाला सीता, लक्ष्मणाला उर्मिला, भरताला मांडवी आणि शत्रुघ्नाला श्रुतकीर्ती देण्यासंबंधी विश्वामित्र व वसिष्ठ यांच्या चरणी प्रार्थना केली. त्यांनी या चारी विवाह मान्यता दिली. विवाहाचा शुभमुहूर्त निश्चित करण्यात आला. वसिष्ठ गुरूंनी दशरथाकडून पुण्य वाचन करून घेतले. त्यानंतर देवक विधी केला गेला. नंतर नंदीश्राद्ध झाले. षोडमुंज विधी केला गेला. या शुभ विवाहात भरताचा मामा युधारीज यांचेही आगमन झाले. प्रत्यक्ष वसिष्ठ गुरुगिरींनी आवाहन केल्यामुळे उपदेवता, क्षत्रपाल, नवग्रह इत्यादी स्वयंवराचा मंडप दाराजवळ समक्ष येऊन मंडपाचे संरक्षण करण्यासाठी सिद्ध होते. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारी जावयाचे सीमापूजन करण्यात आले. जनक राजाने प्रारंभी विश्वामित्राची अग्रपूजा केली. नंतर आलेल्या सर्व ऋषीमुनींचा सत्कार करण्यात आला. भरताचा मामा युधाजित व राजा दशरथ यांचा सन्मान करण्यात आला. सीमापूजन झाल्यानंतर जनक राजाची पत्नी सुमेधाने कौशल्या, सुमित्रा, कैकेयी यांचे पूजन केले. पक्वान्नाचे भोजन करण्यात आले. 4 जणी दिव्य वस्त्र अलंकार धारण करून मंडपात आल्या. आपल्या चारही सुनांना समोर बसवले गेले व त्यांना फळं अर्पण केल्या गेले. दशरथाच्या चारही पुत्रांनी पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून वाजत गाजत लग्नमंडपात आगमन केले. मंगलवाद्य वाजू लागले. जनक राजा सर्वांचे मनोभावे स्वागत करीत होता. त्याचा उत्तम आसने देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. जनक आणि सुमेधा यांनी चारही बंधूंचे मधुपर्क पूजन केले. सीता, उर्मिला इत्यादी वधूंचे गौरीपूजन झाल्यावर लग्नघटी भरत आल्यामुळे उपाध्येयांनी वधूवरांच्या मध्ये अंतरपाट धरला. लग्नघटिका भरल्यावर सावध म्हणून सर्वांनी आशीर्वाद दिला. सर्वांच्या आशीर्वादाच्या घोषात वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. नंतर कंकण बांधणे, विवाह होम इत्यादी विधी पार पडले. नंतर वधूवराला विविध प्रकारचे उचे पोशाख आणि रत्नजडित अलंकार दिले गेले. त्यानंतर वसिष्ठ, श्रीराम, सीता वगैरे सर्व अयोध्येकडे निघाले. वसिष्ठाचा निरोप घेऊन विश्वामित्रही आपल्या आश्रमाकडे निघाले. त्यावेळी श्रीराम, लक्ष्मण यांनी विश्वामित्राच्या चरणकमलावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला. बऱ्याच लांबपर्यंत जनक राजा सर्वांनी निरोप देण्यासाठी गेला. जाताना जानकाच्या डोळ्यातून अश्रू तरळले. मुलीला विवाह झाला म्हणून आनंद होता, पण मुलगी दुसऱ्याच्या घरी गेल्यावर त्या वेदना अश्रुत टपकत होत्या. सर्व मंडळी अयोध्येला जाताना काही अपशकुन होऊ लागले. त्यावेळी वसिष्ठ म्हणाले, श्रीराम आपल्याबरोबर आहेत. कोणतेही संकटांना ते दूर करू शकतात. ते सांगत असताना जोरात वारा वाहू लागला आणि त्यातून भयान हाक ऐकू आली. वादळ शांत झाल्यावर परशुराम तेथे आले. परशुरामांना पाहून वसिष्ठांनी त्याची विधीपूर्वक पूजा केली. वसिष्ठाकडून सत्कार स्वीकारून परशुराम श्रीरामाकडे गेले व त्यांना युद्धाचे आवाहन केले. परशुरामाची रामावरती बाण सोडला. अनेक शस्त्र, अनेक अस्त्र टाकले, परंतु ते सर्व रामाने आपल्या बाणाने नाहीसे केले. शेवटी परशुराम रामाला म्हणाले, माझ्या हातातील विष्णुचाप जर सज्ज करून दाखवणार तर तू खरे जिंकशील आहेत असे समजले. श्रीरामाने त्या विष्णुचापावरती एका क्षणात दोरी चढवली आणि एका बाण देखील चढून तो आकर्ण ओढला. श्रीरामाचा प्रताप पाहून परशुराम आश्चर्यचकित झाले. त्यांना श्रीरामाच्या स्वरूपाची जाणीव झाली. परशुरामांना सर्व अहंकार नाहीशी झाला. परशुरामाने तो विष्णुचाप रामाजवळच ठेवला व ते पुढे आपल्या आश्रमात निघून गेले. पुढे ते विष्णूचे धनुष्य श्रीरामाने वरुणास दिले. श्रीरामाचा पराक्रम पाहून देवदेवता ऋषीमुनींना आनंद झाला. दशरथाची काही दूत मंडळी आरंभी अयोध्येला पोचली. त्यामुळे सर्वांचे आगमन होत आहे हे
अयोध्येवासियांना समजले. अयोध्या नगरीत सजवली गेली. गुढ्या, तोरणे, पताका लावण्यात आल्या. सुगंधी सडा समर्पण करून रांगोळ्या काढण्यात आल्या. मंगलवाद्यांचा सुस्वर निनाद होऊ लागला. वसिष्ठांच्या बरोबर चारही भावंडांनी राजगृही प्रवेश केला. नंतर कुरुवरींनी लक्ष्मीपूजन करून विधियुक्त गृहप्रवेश विधी करविला. 4 वधूवरांनी वसिष्ठ आणि दशरथ यांना मनोभावे वंदन केले. अयोध्यावासियांनी प्रभू रामचंद्राला जय जयकार केला. राज्यात सर्वत्र शुभता निर्माण झाली. सर्वजण आनंदामध्ये तल्लीन झाले होते. आजपर्यंतचा सर्वात मोठा समारंभ आज अयोध्येनगरीत झाला होता. श्रीरामचंद्र भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.